शेतकरी कर्जमाफीबाबत ही मोठी बातमी आली आहे। कर्जमाफीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येतोय, तर खरीप हंगामापूर्वी कर्जमाफी होणार। शेतकरी बांधवांनो, आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात आता थेट पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे। कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीएम किसान सन्मान निधी आणि यासोबत अनेक सरकारी योजनांचे पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारचा मोठा निर्णय, नवीन GR अपडेट, बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची तारीख आणि शेतकऱ्यांसाठी आलेल्या 5 मोठ्या खुशखबर। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्ये एक अशी अपडेट आहे जी प्रत्येक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। आवक आयातीमुळे हरभरा दर दबावात, हमीभावाने खरेदी तर आयात शुल्क वाढविण्याची गरज। देशातील बाजारात हरभऱ्याची आवक वाढत असून आयातही सुरू आहे। त्यामुळे हरभऱ्याला हमी भावापेक्षा 700 ते 1000 रुपये कमी भाव मिळत आहे। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हमी भावाने खरेदी सुरू करावी आणि आयात शुल्क वाढवावे अशी मागणी अभ्यासकांनी केली आहे। शॅम्पूपासून बिस्किटांपर्यंत किराणा का होत आहे महाग? हजारो किलोमीटर दूर पेटलेल्या युद्धाचा फटका आता थेट भारतीयांच्या स्वयंपाकघरांपर्यंत पोहोचू लागला आहे। रोजच्या वापरातील शॅम्पू, डिटर्जंट, बिस्किटे, खाद्यतेल आणि पॅकेट्स वस्तू किमती वाढू लागल्या आहेत। पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्चे तेल आणि पॅकेजिंगसाठी लागणारा कच्चा माल दर झपाट्याने वाढले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मुख्यमंत्री फडणवीस यांची चर्चा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली। या भेटीच्या वेळेस मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची सद्यस्थिती आणि त्यांच्या प्रगतीबाबत पंतप्रधानांना सविस्तर माहिती दिली। पंतप्रधान मोदी यांची भेट ही नेहमीच अत्यंत प्रेरणादायी व सकारात्मक ऊर्जा देणारी असते, अशी भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भेटीनंतर व्यक्त केली। गोरेगाव परिसरामध्ये हळदीचे बेणे चोरीस, 17 पोलिसांचे दुर्लक्ष तर शेतकऱ्यांमध्ये संताप। अधिक मासात होणार हाफ तिकिटातच देवदर्शन, ST सोबतच तीर्थाटन योजनेला प्रतिसाद, विविध तीर्थक्षेत्रांना भेट। जनगणना कर्मचारी घरोघरी येणार, ID वरील QR कोडने खात्री सुद्धा करून घेणार। 7/12ला बाय बाय, शहरातील घरांना मिळणार आहे प्रॉपर्टी कार्ड। तुम्ही एखाद्या महापालिका किंवा नगरपालिकेच्या हद्दीत राहत असाल तर जमिनीचा किंवा घराचा पुरावा अजूनही जुना पुराडा 7/12 उताराच आहे, तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे। राज्य सरकारने आता 7/12चा कटकटीचा खेळ संपवला आहे। आता गोरगरिबांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार, 10% वाळूसाठा राखीव ठेवणार, तर घरकुल लाभार्थ्यांना आता अधिक वाळू उपलब्ध होणार। टोमॅटो दरामध्ये सुधारणा, सोयाबीन स्थिर तर कापसाला उठाव, लसूण टिकून तर आंबा आवक वाढली। कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या, कांद्याला मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राहुरी येथील शेतकऱ्यांना गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रविवारी उघड झाले। ओनियन प्राइस डिमांड, कांद्याला 1500 ऐवजी 3000 रुपयांचा दर द्यावा, हर्षवर्धन सपकाळ। दिल्ली येथे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी महाराष्ट्रातील मंत्र्यांचे शिष्टमंडळ गेले, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही। शेतकऱ्यांची चिंता वाढली, देशात मान्सून हंगामात सरासरी 90% पावसाचा अंदाज, जूनमध्ये कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। उन्हाळ्यामध्ये आणि कोरडवाहू भागांसाठी मटका सिंचन। मटका सिंचन ही पद्धत तशी फार जुनी आहे, परंतु पाणी टंचाईच्या काळात म्हणजेच उन्हाळ्याच्या आणि कोरडवाहू भागांमध्ये कमी पाण्यात जास्त उत्पादन घेण्यासाठी ही पद्धत। हवामानामुळे कृषी क्षेत्रावर संकट, हवामानाचा पॅटर्न बदलल्याने आता पृथ्वी तापू लागली आहे, तर याचा जबर फटका भारतातील कृषी आणि अन्नधान्य उद्योगाला बसू लागला असून त्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अनुकूल उपाययोजना तातडीने आखाव्या लागतील। DAP फर्टिलायझर अल्टरनेटिव्ह, DAPला पर्याय स्वीकारा। चालू खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी केवळ DAP खतावर अवलंबून न राहता बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। तूर, मूग आणि उडीद पिकांना तुषाराने पाणी देणं ठरत आहे फायदेशीर। यंदाच्या मान्सून हंगामामध्ये कमी पावसाची शक्यता लक्षात घेता तूर, मूग आणि उडीद ही पिके शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात, असे कृषी अभ्यासकांचे मत आहे। खत आणि आणीबाणी, रासायनिक खतांचा थेट संबंध पिकांच्या
उत्पादनाबरोबर देशाच्या अन्न सुरक्षितेची आहे. त्यामुळे खत टंचाईपासून ज्या काही समस्या आहेत. गोल्ड सिल्वर रेट टुडेज. आज सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण बघायला मिळत आहे, तर मल्टी कमोडिटीज एक्सचेंजवर दोन्ही मौल्यवान धातूंची सुरुवात घसरणीसह झाली. सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याचा भाव 700 रुपयांनी खाली आला, तर चांदी 1,500 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाली. दुसरीकडे किरकोळ सराफा बाजारातही दोन्ही धातूंच्या किमतीत सुरुवातीला किरकोळ घसरण नोंदवली आहे. रब्बी कर्ज वाटप बँकांचा हात आखडला. वसुली थंडावल्याचा परिणाम केवळ 30% कर्ज वाटप. बी बियाणे खरेदीवेळी घ्यावयाची काळजी. बियाणे खरेदीवेळी होणारी फसवणूक टाळण्यासाठी परवानाधारक विक्रेत्यांकडून बियाणे खरेदी करावे. खरेदीच्या वेळी पक्की पावती घ्यावी. बियाण्याची लेबल तपासणी करावी, तर मुदबाह्य बियाणे घेऊ नये. इंधनाचा मुबलक साठा, पुरवठा सुरळीत ठेवा. जिल्हाधिकारी. सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि LPGचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे कडक निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेय यांनी मंगळवारी 26 तारखेला तेल कंपन्यांना दिले आहे. अमरावती 52,000 शेतकऱ्यांना 757 कोटींचे वितरण. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना वेळेत आर्थिक मदत उपलब्ध व्हावी यासाठी जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाला वेग आला. ठिबक अनुदानापोटी 208 कोटी रुपये जमा. केंद्र व राज्याकडून निधी मिळाल्याने सूक्ष्म सिंचन संचावरील अनुदानापोटी राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 208 कोटी रुपये आठवडाभरामध्ये जमा केले जाणार आहेत. शेतीमालाला भाव नसल्याने सोने तारण ठेवण्याची वेळ. खरीप हंगामासाठी पैसा नसल्याने नाईलाजास्तव घरातील सोन्याची किडूक दागिने स्थानिक बँका व अपतसंस्थांकडे तारण ठेवून वा मोडून पैसा उभा करण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण सुरू. पुणे बाजारामध्ये समितीत भुसार मालावर वापर शुल्क आकारले जाणार. नियममुक्तीनंतर घटलेल्या उत्पन्नाला चालना देण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार विभागातील अनियमित शेतीमाल, बिगर शेतीमाल आणि अनुषंगिक वस्तूंच्या व्यवहारांवर आता 1% वापर शुल्क, युजर चार्जेस आकारले जाणार आहेत. डॉलरने पुन्हा विक्रम केला. भारतीय रुपया कमकुवत झाल्याने $1 जवळपास 96 वर पोहोचला आहे. त्यामुळे आयात पेट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक्स महाग होण्याची शक्यता. RBI मैदानावर उतरली. रुपया जास्त घसरू नये म्हणून RBIने बाजारामध्ये डॉलर विक्री केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे काही प्रमाणात रुपयाला आधार मिळाला. पेट्रोल, डिझेल महाग होण्याची भीती. मध्यपूर्व तणाव आणि कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे डॉलर मजबूत होत आहे. भारतातील इंधन दरांवर होऊ शकतो. गुंतवणूकदारांसाठी मोठा इशारा. तज्ज्ञांच्या मते डॉलर आणखी वाढल्यास शेअर मार्केट, सोने आणि आयातीवर व्यावसायिक परिणाम होऊ शकतो. अनेक विश्लेषकांनी 97 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केलेली आहे. RBIने बँकिंग आणि फायनान्स सेक्टरसाठी काही नवीन नियम पुढे ढकललेले आहे. यामुळे शेअर मार्केट आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी हालचाल दिसू शकते. रुपया आणि शेअर मार्केटवर दबाव. डॉलर मजबूत झाल्यामुळे भारतीय रुपया दबावात आहे. विदेशी गुंतवणूकदार पैसे काढत असल्याने शेअर मार्केटमध्ये मोठी अस्थिरता वाढलेली आहे. बिग अपडेट फॉर बँकिंग सेक्टर. RBI may bring new digital banking rules soon which can affect loan and credit card user across India. म्हणजेच बँकिंग क्षेत्रासाठी मोठी अपडेट. RBI लवकरच नवीन डिजिटल बँकिंग नियम आणू शकते, ज्याचा परिणाम भारतातील कर्ज आणि क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांवर होऊ शकतो. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर रेसिंग फास्ट इन इंडिया. SIP इन्व्हेस्टर आर इन्क्रीजिंग एव्हरी मंथ as people shift towards long-term wealth creation. भारतामध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूक झपाट्याने वाढत आहे. दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी लोक SIP मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. शेतकरी बांधवांनो सावध व्हा. सोशल मीडियावर फिरणाऱ्या फेक न्यूज आणि अफवांवर लगेच विश्वास ठेवू नका. कर्जमाफी, पीक विमा, PM किसान आणि नमो शेतकरी योजनेबद्दल अनेक खोट्या पोस्ट व्हायरल होत आहेत. नेहमी अधिकृत शासन निर्णय आणि विश्वासार्ह बातम्यांवर भरोसा ठेवा, कारण चुकीची माहिती तुमचे मोठे नुकसान करू शकते.